हरे कृष्णा. आपण जर बघितलं हरे ना कृष्ण. की यामध्ये एक जे सेंटेन्स आहे की गुड इंटेन्शन्स विदाउट प्रॉपर नॉलेज कॅन क्रिएट सेटबॅक्स. कधीकधी जे आपण पाहिलं की तुमच्यापैकी कोणी सांगितलं की अति प्रोटेक्शन जे आहे, आपण जर मुलांना किंवा कोणालाही जर अति प्रोटेक्शन देतो, तर ते अति प्रोटेक्शन कधीकधी त्याच्यासाठी एक खूप मोठा सेटबॅक राहू शकतो. सिम्पल याच्यामध्ये जर बघितलं ना प्रभूजी, की आपण कधीकधी हँडवॉश करणं जसं एक महत्त्वाची गोष्ट आहे की नाही. हँडवॉश करणं महत्त्वाची गोष्ट आहे किंवा मास्क लावणे किंवा महत्त्वाची गोष्ट आहे. स्वच्छता ठेवणे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कधीकधी आपण सॅनिटायझेशन एवढं जास्त सॅनिटायझेशन करतो की जेवणाच्या अगोदर पण हातानं सॅनिटाईज करायला लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी कदाचित म्हणजे ते इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी चांगल्या आहेत, पण आपण याचा कधीच विचार नाही करत की या सगळ्या गोष्टींमुळं आपली जी इम्युनिटी आहे, आपली जी प्रतिकारशक्ती आहे, आपल्या शरीराची जी फायटिंग पॉवर आहे, तीच आपण पूर्णपणे सप्रेस करून टाकतोय. सेम वे जर आपण आपल्या मुलांना पण असंच प्रोटेक्ट केलं किंवा कोणीही जर कोणाला असं ओव्हर प्रोटेक्ट केलं, तर त्याच्यामध्ये लढण्याची क्षमताच कधी तयार नाही होणार. आपण जसं तुम्ही म्हणालात की एखादा माणूस संकटामध्ये मजबूत होतो, तर दुसरा माणूस संकटामध्ये एकदम कमजोर होऊन जातो है ना, किंवा तो गिवअप करतो. आपण पाहतो ना की मुलांना 1 वर्ष ॲकॅडमिक्स झाल्यानंतर त्यांची एक परीक्षा असते आणि त्या परीक्षेमध्ये परीक्षा याच्यासाठी असते फिल्टर आउट करण्यासाठी कोण अभ्यास केला आहे किंवा कोण अभ्यास नाही केला आहे. तर आपण पाहतो की या परीक्षांमुळं काय व्हायला लागलं की जे मुलं स्कोअर करतात, जे टॉपर होतात, ते खुश होतात, ते ग्रो करतात. पण जे मुलं फेल होतात ते मुलं आत्महत्या करतात. मग काय करायचं, परीक्षाच नाही घ्यायची. हो, झालं पण तसं आहे ना. 10वीपर्यंत परीक्षा नका घेऊ किंवा मार्क्स डिस्प्ले नका करू आपण म्हणतो. हे ओव्हर प्रोटेक्शन आहे, पण खरोखर त्यांनी आपलं नेक्स्ट जनरेशन मजबूत होणार आहे का, हे आपण नाही पाहत. तसंच सेल्फ आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण हमेशा काय करतो ना की आपल्याला एक कम्फर्ट झोन पाहिजे असतो, ज्याच्यामध्ये जास्त रिस्क नाही. बाबा कशासाठी जीवनामध्ये काही जास्त लफडे नको, म्हणून आपण ओव्हर प्रोटेक्टिव्ह राहतो है ना, सेफ झोनमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्याला काही ताण येऊ नये है ना. सिम्पल आहे की जर आपल्या ज्या मसल्स असतात ना, ह्या मसल्सला रोज आपण जिममध्ये जाऊन जर ताण नाही दिला, तर त्या कधी डेव्हलप नाही होत, त्या मजबूत नाही होत. मग जीवनामध्ये जर असं एखादं काही संकट आलं, एखादं काहीतरी अडचण आली, एखादं जर घरामध्ये काही ओझं उचलावं लागलं, तर ते आपल्याकडून उचलल्या जात नाही. मग काय फायदा अशा शरीराचा, जे शरीर खरोखर परफॉर्म नाही करू शकत, जे कमजोर असतं. तर त्याला मजबूत बनवण्यासाठी काय आवश्यक आहे की त्याला त्रास देणं आवश्यक आहे है ना. त्यामुळं एक प्रकृतीचा नियम आहे, म्हणतात ना की वन हू स्ट्रगल्स मोर ही इज स्ट्रॉंगर मोर. जो जास्त त्रास सहन करतो ना, तो तेवढा जास्त स्ट्रॉंग बनत जातो. तर महाराज याच्यामध्ये जे सांगतायत की बेसिकली एक बुक ऑन फायर इकॉलॉजी है ना. फायर इकॉलॉजी, फायर का इकॉलॉजी कसं मेंटेन करू शकतं ना, की बेसिकली हे जे रेडवूड फॉरेस्टचं उदाहरण याच्यामध्ये दिलेलं आहे की जर ह्या रेडवूड फॉरेस्टमध्ये जर फायर आला नाही है ना, त्यांचा मोठा प्रॉब्लेम काय आहे की त्यांचं जे ऑर्गनायझेशन आहे ते खूप काळासाठी तिथं फायर नाही येऊ देण्यामध्ये सक्सेसफुल झालं होतं. एका बाजूने त्यांनी प्रोटेक्शन दिलं होतं फायरपासून, पण दुसऱ्या बाजूने काय झालं होतं, रेडवूडचं जे अस्तित्व आहे ते संपत आलं होतं, तेच ग्रो होत नव्हतं. असंच होतं की जेव्हा जेव्हा आपण ह्युमॅनिटीला जास्त प्रोटेक्शन देतो ना, तर त्याची पुढचे जनरेशन तयार होण्यापासून ते संपते. तसंच आपण आपल्या भक्तीला पण जर ओव्हर प्रोटेक्शन दिलं, एकदम कम्फर्ट झोनमध्ये राहिलो, आपण काहीच रिस्क नाही घेतली लाईफमध्ये, तर आपण कदाचित मजबूतच नाही होणार. ह्या रेडवूड फॉरेस्टमध्ये काय झालं, रेडवूड फॉरेस्टमध्ये फायर हे कशासाठी महत्त्वाचं होतं त्याची इकॉलॉजी इथं पूर्णपणे समजून सांगितलेली आहे. काय होतं, रेडवूडचे जे सीड्स आहेत ना, ते सीड्स एकदम छोटे असतात है ना. जसं आपण ओट्स वगैरे असतं की नाही, ओट्सच्या दाण्यासारखे ते सीड्स असतात.
आणि ते सीड्स मात्र एका हार्ड कवचमध्ये कवर असतात. पण हे जे हार्ड कव्हर आहे, हे हार्ड कव्हर फुटून ते सीड्स जमिनीवर पडले तरच ते ग्रो होणार असतात. पण ते हार्ड कव्हर आहे ना, ते आगीशिवाय किंवा त्या हीटशिवाय ते फाटणारच नसतं. त्यामुळं जेव्हा जेव्हा त्या जंगलामध्ये आग लागते, वणवा होतो, त्या वणव्याच्या आगीने ह्या रेडवूडचे जे फळं आहेत, जे एकदम हार्ड कवच आहे त्या सीडचं, ते सीडचं कवच तुटतं. आणि जसंही ते कवच तुटतं, त्याच्यातले जे सीड्स आहेत हे सगळे खाली पडतात. पण खाली कुठं पडतील? एवढं घनदाट जंगल आहे ते, तर खाली पडणार नाही. ते जर वरतीच राहिले, जमिनीपर्यंत ते पोहोचलेच नाही, कुठल्या तरी गवतावर पडून राहिले, तर ते परत अंकुरित होणारच नाहीत. त्यामुळं ही आग लागल्यामुळं काय होतं, फक्त हीटच निर्माण नाही होत, खाली जे जमा झालेला सगळा केर कचरा आहे ना, तो सगळा कचरा जळून खाक होतो. आणि हा कचरा जळून झाल्यामुळं काय होतं की सीड्स पडतात तेव्हा ते कुठं अडकत नाहीत, डायरेक्टली जमिनीवर पडतात. आणि हा जो केर कचरा जळालेला असतो त्याची राख तयार होते. परत जे सीड्स आहेत ते खूप नाजूक आहेत. त्याचं जे फ्रूट आहे, कव्हर आहे, खूप हार्ड आहे आणि सीड एकदम नाजूक आहे. पण आता सीड उघडं झालं, जमिनीवर पडलं, तर त्या हीटनी किंवा उन्हाने ते जळून जाऊ शकतं. पाऊस येईपर्यंत काय करतात, ती जी जळालेली सगळा खालचा जो गवत आहे, जे बाकी जे फांद्या फळं आहेत, ते जळाल्यामुळे त्याची राख तयार होते. आणि हे सीड त्या राखेमध्ये सुरक्षित राहतं पाऊस येईपर्यंत. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, पाऊस येणं महत्त्वाची गोष्ट आहे. ते सीडला जेव्हा पाऊस मिळतो ते अंकुरित होतं. आता एकदा ते जर अंकुरित झालं तर त्याला पुढे लागतं काय, त्याला लागतं सूर्यप्रकाश. परत सूर्यप्रकाश कुठून येईल एवढ्या घनदाट जंगलामध्ये खाली जमिनीवरती? त्यामुळे ही आग जेव्हा झाडांच्या फांद्यांना जाळते, झुडपांना जाळते, तेव्हा जंगल ओपन होतं आणि सूर्यप्रकाश हा जमिनीपर्यंत जाऊ शकतो. जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश गेल्यामुळं जे अंकुरित झालेलं बीज आहे ना, हे अंकुरित झालेलं बीज पुन्हा एका मोठ्या वृक्षामध्ये त्याचं रूपांतरित होतं. तर ही जी इकॉलॉजी आहे ना, ही इकॉलॉजी आपल्या आरोग्यासाठी आहे, आपल्या भक्तिमय आरोग्यासाठी आहे. जर आपण ओव्हर प्रोटेक्टिव्ह झालो, आपण एकदम कम्फर्ट झोनमध्ये राहिलो, तर आपली ग्रोथच होणार नाही. त्यामुळं जीवनामध्ये भगवंत आहे ना, कधी कधी आपल्याला वाटत असतं की एवढे संकट का, एवढी अडचणी का येतात लाईफमध्ये, है ना. तर ह्या सगळ्या अडचणींनी आपली भक्ती आहे ना, ती मात्र स्ट्रॉंग होत असते. भक्तीला मजबूत करण्यासाठी, आपल्याला मजबूत करण्यासाठी संकट येतात. सिम्पल आहे की आपण म्हणजे मी माझ्या पेशंट्सला सांगताना सांगतो की लहान मुलं आहे ना, फार फ्रिक्वेंटली आजारी का पडतात. कधी कधी आपल्याला वाटत असतं की त्याची इम्युनिटी नाही म्हणून ते आजारी पडत नाही. नाही, ॲक्च्युली त्यांना इम्युनिटी डेव्हलप करण्यासाठी आजारी पाडले जातात. जेव्हा जेव्हा ते आजारी पडतात, त्याची इम्युन सिस्टीम लर्न करते आणि ते बाळ अजून स्ट्रॉंग होतं, है ना. त्यामुळं बेसिकली कोणतीही गोष्टीचं जेव्हा आपण अति करतो ना, अति प्रोटेक्शन करतो, अति स्वच्छता ठेवतो किंवा अति सेफ झोनमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो, तर आपण आपली जी ग्रोथ आहे त्याला रेस्ट्रिक्ट करतो. त्यामुळे जीवनामध्ये संकट येणं, आपण त्याला संकट न बघता आपण हे पाहायला पाहिजे की या संकटामुळं, या आगीमुळं काय काय बेनिफिट होणार आहेत, है ना. असं कोणीतरी आहे ज्याने पाहिलं की ह्या जंगलाची आग रोखणं हे महत्त्वाचं आहे, आणि दुसरा माणूस आहे त्याने पाहिलं की नाही नाही, आग लागली पाहिजे. आग लागली नाही तर रेडवूड नावाचा वृक्ष जगणारच नाही. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये सुद्धा ज्या येणाऱ्या डिफिकल्टीज आहेत ना, ह्या डिफिकल्टीज ॲक्च्युली खूप मोठं वरदान घेऊन येत असतात. आणि जेव्हा आपण त्या डिफिकल्टीजला एक वरदान म्हणून पाहतो, येणाऱ्या आजाराला आपण एक इम्युनिटी म्हणून पाहतो, तेव्हा आहे ना, खऱ्या अर्थाने आपण ग्रो होतो, आपण स्ट्रॉंग होतो, आहे ना. आपले जे रूट्स आहेत खूप डीप जातात आणि जनरेशन आफ्टर जनरेशन ते टिकू शकतं. हे मला वाटतं की त्याच्यातलं जे पूर्ण अंडरस्टँडिंग आहे. थँक्यू.